रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी। आज आपण आहे ना वर्तकनगर लोकेशनला जवळ आलेलो आहेत। वर्तकनगर लोकेशनलाच ना जिथे आपली पहिली रेमंड कंपनी होती त्याच रेमंड कंपनीमध्ये मी एक 2 BHK फ्लॅट दाखवणार आहे। त्या 2 BHKचा जो कार्पेट एरिया आहे तो साधारणतः 680 कार्पेट असणारा फ्लॅट आहे आणि त्याला अशी चांगली 3 फुटाची बाल्कनी असणार आहे। आणि ज्यावेळेला आपण बाल्कनीतनं समोर बघणार आहात त्यावेळेला हे गार्डनचं म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, क्लब हाऊस म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचा व्ह्यू आपल्या फ्लॅटमधनं आपल्याला मिळणार आहे।
अशाच पद्धतीचा हा रेमंडचा फ्लॅट मी तुम्हाला दाखवते। ओनर आहेत, त्यांना थोडी अर्जन्सी आहे विकण्यासाठी। लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे। बिल्डिंग जर बघितली तर 30 माळ्याच्या वरती अशी हायरेज बिल्डिंग आहे, जवळजवळ 30-34 असे काही काही तर बिल्डिंग आता 40-40 माळ्याच्या 45-50 माळ्याच्या बिल्डिंग तयार होत आहेत। तर हा जो फ्लॅट आहे ना, हा आपला रेडी टू अनयूज अनटच फ्लॅट असणार आहे। ह्या मालकांना थोडं अर्जन्सी आहे, कारण की त्यांना थोडंसं वाइंड अप करून दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यामुळे त्यांना हा फ्लॅट काढायचा आहे। जर तुम्ही घराचे घर जर बघितलं तर हे घर कसं आहे की ज्या वेळेला आपण लॉबीमध्ये येणार ना, तर त्या लॉबीमध्ये जर बघितलं तर तिथपर्यंत कोणताही फ्लॅट किंवा कोणती अडचण नाही। ह्या साईडला एक फ्लॅट आहे, अधिक ह्या साईडला एक फ्लॅट आहे, आणि हे स्टेअरकेस तुमच्या घराच्या तिथं जर इमिडिएटली गेलं तर तुमचं स्टेअरकेस येणार आहे। लिफ्ट वगैरे जर बघितलं तर तुम्ही ह्या साईडला आलात ना, तर ह्या साईडला सगळ्या लिफ्ट्स वगैरे आहेत, आणि पलीकडल्या साईड एक फ्लॅट आहे, पण तुमच्या लिफ्ट्स वगैरे सगळ्या ह्या साईडला आहेत। हे लिफ्ट्स वगैरे तुम्ही बघू शकता। हा मोठा आणि खूप असा वेगळा एरिया तुम्हाला इथनं एवढा मिळतो। आणि ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये एंट्री करायचा विचार करतो ना, तर त्यावेळेला तुम्ही इथे आलात तर तुम्ही बघा, हा एवढा मोठा एरिया तुमच्या फ्लॅटच्या समोर आहे, जो तुमचं शू रॅक वगैरे तुम्ही सगळं बाहेर ठेवू शकता। आणि एंट्री मग ज्यावेळेला आपण करू तर तुम्ही आतमध्ये ज्यावेळेला घरात घुसणार आहात, हा वेस्टला घुसतं, म्हणजे पश्चिम दिशेला असं जातं, आणि बाहेर येताना तुम्ही ईस्टला आहात, म्हणजे ईस्ट वेस्ट असणारा हा फ्लॅट आहे। आणि मग आपण ज्यावेळेला ह्या हॉलमध्ये येऊ, असा भला मोठा तुम्हाला चांगला जाणवणारा 680चा हॉल, हा एवढा मोठा तुमचा हॉल आहे। आणि हे तुमचं जर बघितलं हाईट वाईज जर बघितलं, हाईट ॲज कम्पेअर टू थोडीशी उंच आहे, आणि तुमचं हे फायरचे पाईप वगैरे तुमच्या बेडरूमपर्यंत गेलेले आहेत। आणि मग इथे जर आलात ना, तर ही अशी बाल्कनी आहे। ह्या बाल्कनीतनं तुम्हाला जवळ हे सगळं तुमच्या अनुभवायला मिळतं। बाकी पलीकडल्या बिल्डिंगचे कामं चालू झालेत, पण तुम्ही इथे राहू शकता, सगळ्या गोष्टी इथे चालू झालेल्या आहेत। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या हॉलमधनं इकडे येऊ तर 2 प्लॅटफॉर्म असणारा हा तुम्हाला इथं किचन मिळतो। किचनसाठी पण इथं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी जागा दिलेली आहे, आणि अधिक तुमची गॅसची पाईपलाईन ऑलरेडी इथे आलेली आहे। हा फ्लॅट जो आहे याच्यावरती घरमालकाचं थोडंसं लोन चाललेलं आहे, पण त्यांना ते बंद करायचं आहे, की बाबा आता हा फ्लॅट विकून आपल्याला हे लोन क्लोज करून त्यांना मोठी प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे। त्याच्यानंतर हा बाथरूम आहे। हा बाथरूमची साईज जरी तुम्ही बघितली, क्वालिटी वगैरे प्लंबिंग वर्क जर बघितलं तर खूप चांगलं आहे। अधिक तुम्ही ह्या साईडला जर गेला तर परत इकडे पण मोठी जागा आहे, जी तुम्ही तुमच्या वापरामध्ये नक्की येऊ शकते। हे इथपर्यंत असणारी ही जागा तुम्हाला प्रॉपर वापरायला मिळू शकते, म्हणून ह्या साईडला पण ते जागा आहे। आणि मग ज्यावेळेला बाथरूमच्या आपण जस्ट बाहेर जाणार ना, त्यावेळेला प्रॉपर इकडे एक तुमचं बेडरूम आहे। त्या बेडरूमला पण जर त्याचा आपण व्ह्यू बघितला तर तुम्हाला इकडे गार्डनचा सगळा व्ह्यू तुमच्या ह्या बेडरूममध्ये दिसतो। अधिक मग ह्या साईडला ज्या वेळेला असणार आपण, त्यावेळेला इथे वॉलड्रॉपसाठी किंवा तुमचं कपाट बनवण्यासाठी इथे प्रचंड मोठी परत जागा उपलब्ध आहे, आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे परत एक हे आहे। हा फ्लॅट खूप सुंदर आणि खूप चांगला आहे। लोअर फ्लोअरला हा फ्लॅट आहे, आणि त्याच्यानंतर हे तुमचं बेडरूम असणार आहे। बेडरूमला जर तुम्ही आतमध्ये आलाय इमिडिएटली ते इथे बघा, हे की तुमचं बाथरूम वॉशरूम जे काय आपण म्हणू ते ह्या पद्धतीचं आहे इकडे। आणि समोर गेलं की परत मग तुमचं बेडरूम, आणि बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला त्यांनी वॉलड्रॉपसाठी प्रॉपर एक जागा दिलेली आहे। आणि समोर जस्ट आपण ह्या साईडला गेलं तर इकडे पोडियम पार्किंग दिसते। त्या पोडियम पार्किंगच्या साईडला ही विंडो येते, पण समोरून जर बघितलं तर इकडे तुम्हाला परत थोडासा क्रॉस व्ह्यू जर बघितलं तर क्लब हाऊसचा व्ह्यू तुम्हाला मिळू शकतो। ठाणा स्टेशनपासून जर हे रेमंड बघितलं तर ते तसं बघितलं तर खूप जवळ आहे, 3.5 किलोमीटर अंतरावरती असणार आहे। आणि भविष्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनपासून पण मेट्रो तुम्हाला जवळ असणार आहे। शिंगण्या शाळा ह्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्येच आहे, त्याच्यामुळं आणि ठाणा स्टेशनपासून जवळ आहे। ज्या मंडळींना बजेट पण थोडंसं जेमतेम आहे, बजेट पण चांगलं आहे, आणि आपल्याला घर तर घ्यायचं आणि ठाणा स्टेशनपासून थोडं जवळ पण पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ह्या मालकांनी ह्याची कॉस्ट 1,48,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली आहे। 148 निगोशिएबल याची किंमत आहे। जर हा तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल तर मला सांगा, ही चावी मला अरेंज करावी लागते, मी चावी दाखवून हा फ्लॅट तुम्हाला दाखवू शकतो। बाकी ह्याच्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी रेशन तुम्हाला प्लस जाणार आहे। लोकेशन वाईज त्यांनी रेट कोट केलेला आहे, त्यामुळे जर तुम्हाला हा रेमंडचा फ्लॅट बघायचा असेल तर मला संपर्क करा, ना फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो। माझा हा फ्लॅट किंवा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत जरा कमेंट्समध्ये मला लिहिलं तर खूप बरं वाटेल। मला थोडं सबस्क्राईब करा, माझे जास्तीत जास्त व्हिडिओ बघा। मला कामाची पद्धत अजून चांगलीच करायची, मला अजून चांगलंच काहीतरी दाखवत राहायचं आहे, कंटिन्यू रोज काहीतरी वेगवेगळं करायचं आहे। त्याच्यामुळं माझं तुमच्यावरती लक्ष असणं फार गरजेचं आहे। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरे, हरे कृष्ण।